सध्या सोशल मीडियावरती एक न्यूज खूप सध्या व्हायरल चाललेली आहे आपल्या इंडियाबद्दल आणि ती अशी आहे की जपानमध्ये एक महिला फिरायला म्हणून आलेली आणि तिने जपानच्या एका शॉपमध्ये जाऊन चोरी केली आणि ती चोरी केल्यानंतर तिने असं केलं की ते पोलीस आले होते, त्यांना काहीतरी लाच देण्याचा प्रयत्न केला. आणि मी हे कथित घटना तुम्हाला म्हणणार आहे, कारण याचा कुठेही अधिकृत अशी नोंद नाहीये. फक्त काही सोशल मीडियावरती लोकांनी पोस्ट केल्यामुळे ती व्हायरल झाली आहे. आता हे असं होण्याचं कारण मी तुम्हाला सांगते का. पहिली गोष्ट अशी की जपानमध्ये जी काही शॉप्स आहेत किंवा सुपर मार्केट आहेत, तर तिथं बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही गोष्टी घ्या आणि नंतर एका मशीनवरती जाऊन स्वतःचं स्वतः बिलिंग करा. आता झालं असं असेल की समजा त्यांनी घेतलं असेल, पण बिलिंग कुठं करायचं हेच माहिती नाहीये. ओके. दुसरी गोष्ट, एक तर आपल्याला जपानी जर येत नसेल तर मग खूपच मोठा प्रॉब्लेम. तुमच्याबरोबर जो माणसाला जपानी येतोय तो पाहिजे. ठीक आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात. आता समजा जरी त्यांना पकडलं असेल किंवा काय, तर त्याही जे काही इंग्लिशमध्ये त्या माणसाशी बोलतायत किंवा पोलिसांशी बोलतायत, त्या पोलिसांना कितपत त्यांचं इंग्लिश समजलं असेल इथे मला शंका आहे. कारण जपानमध्ये अजूनही बहुतांश लोकांना इंग्लिश इतकं कळत नाही आणि ज्यांना कळतंय तरी ज्याला इंग्लिश येतंय किंवा ज्यांना कळतंय, या दोघांमध्ये अंडरस्टँडिंगचा खूप मोठा फरक पडतो. मला जे एक म्हणायचंय त्यांना कळतंय एक, अशा बऱ्याच गोष्टी होतात जपानमध्ये. सो त्याच्यामुळे त्यांना ते कन्व्हे करता आलं नसेल आणि खूप काहीतरी वेळ चाललाय म्हणून तुम्ही हे पैसे घ्या वगैरे, हे अशी गोष्ट असेल. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक पॉइंट सांगते की जे लोक या लोकांना जपानमध्ये घेऊन येतात ना, खरं तर ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एखादी समजा ट्रॅव्हल कंपनी असेल, एजन्सी असेल किंवा काही लोक जपानमध्ये राहतात, आपल्या फॅमिलीला बोलवतात, तर ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं मला वाटतं. कारण जपानचे नियम किंवा ह्या गोष्टी तुम्ही त्यांना अगोदर सांगायला हव्यात. तुम्ही जर सांगितलं नाही तर त्यांना कसं कळणार आहे की नक्की जपान कसं आहे. मग ह्या अशा गोष्टी होणारच. सो येण्या अगोदर सगळी चौकशी करा, कारण जपान हा खूप शिस्तप्रिय देश आहे. इथे चुकीला माफी नाही. ओके. सो त्याच्यामुळे अशा गोष्टी घडू नयेत, त्यामुळे काळजी घ्या आणि याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ आहे माझा, तो बघायला विसरू नका. आणि हो, जपानमध्ये येताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याचाही एक वेगळा शॉट आहे, तोही बघायला विसरू नका आणि भेटूयात याच पुढच्या भागामध्ये.